आज मी तुम्हाला माझा धक्कादायक अनुभव सांगणार आहे. इलेक्ट्रिक गिझरमुळे मला शॉक लागला आणि मी खूप सावध झाले. म्हणतात ना, काळ आला पण वेळ आली नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यं. कसे आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरामा. तर तुम्हाला टायटलनुसार आणि थंबनेलनुसार कळलंच असेल की मी आज कोणत्या मुद्द्यावर बोलणार आहे. आणि हा जो मुद्दा मी मांडलेला आहे तो माझ्यासोबत घडलेला आहे, माझा खराखुरा अनुभव आहे आणि रिसेंटली माझ्यासोबत हे घडलं होतं. आणि मला असं वाटते की प्रत्येकाच्या लाईफमध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये सकाळी सकाळी खूप घाई असते, गडबड असते आणि त्याच घाई गडबडीमध्ये आपल्याकडून नकळत काही चुका होतात आणि त्याच आपल्या जीवावर बेतात. मला हाच मुद्दा इथे क्लिअर करायचा आहे. आणि बऱ्याच वेळा सकाळी घाई गडबड असल्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि तेच आपल्या जीवावर बेततं. हे मला याच्यातून सांगायचं आहे. काही दिवसांअगोदर माझ्यासोबत एक इलेक्ट्रिक गिझरमुळे माझ्यासोबत एक खूप अशी वाईट दुर्घटना घडली होती. पण नशीब माझं चांगलं होतं, देवाची कृपा की आज मी समोर पण आहे आणि सोबत पण आहे. इलेक्ट्रिक गिझरमुळे आपल्याला धोका होऊ शकतो का? तर होऊ शकतो. आणि तो काय कशामुळे झाला आणि मला करंट का लागला हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खरंच माझ्या जीवावर बेतलं असतं का? तर हो, अगदी बरोबर आहे. तर खरंच इलेक्ट्रिक गिझरमुळे माझ्या जीवावर बेतलं असतं. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की त्याची काळजी तुम्ही कशी घ्यायला हवी आणि त्याचे फायदे आणि तोटे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सकाळची घाई गडबड आपल्या सगळ्यांसोबत असते, कारण की नवऱ्याचा टिफिन असतो, मुलांची शाळा असते, मुलांच्या आपल्याला टिफिन करायचा असतो आणि सगळी घरातली जी कामं आहेत आपल्याला त्या वेळेनुसार त्या वेळेत आपल्याला पूर्ण करायची असतात. आणि तसंच माझ्यासोबत पण घडलं. सकाळी सकाळी खूप घाई गडबड असल्याने मी सकाळी इलेक्ट्रिक गिझरचे जे बटन आहे ते ऑन केलं. त्यावेळेस त्याच्यातून मला करंट अजिबात लागला नाही. पण ज्या वेळेस मी थोड्या वेळाने बटन ऑन करून नळाचा पंप जो चालू केला तेव्हा मला खूप जोरात करंट लागला आणि मी खूप दूर फेकल्या गेले. आणि दूर फेकल्यामुळे म्हणजे मला बऱ्याच वेळ काही सुचतच नव्हतं की मला काय करावं आणि मी खूप घाबरून गेले होते आणि मी खूप जोरात किंचाळले. तेव्हा घरामध्ये आहो होते, ते ऑफिसला गेले नव्हते आणि ते पटकन धावत आले आणि त्यांनी मला विचारलं की काय झालंय नेमकं. तेव्हा मला बोलता पण येत नव्हतं आणि त्यांनी पटकन हात पकडला आणि हॉलमध्ये आणलं आणि मला विचारलं नेमकं काय झालंय. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला या पण नळामधून करंट लागलाय. ते म्हणे असं कधी होऊ शकतच नाही, नळामधून तुला कसा काय करंट लागेल. मग तेव्हा त्यांना मी सांगितलं की खरंच मला नळामधून करंट लागलाय. ते तेव्हा त्यांनी टेस्टर काढलं आणि चेक केलं तर पूर्ण नळामध्ये जो टेस्टरचा लाईट आहे तो लागत होता. आणि टेस्टरमधून कळलं की खरंच याच्यामध्ये भरपूर असा करंट गेलेला आहे आणि पूर्ण पाण्याची टाकी जी आहे त्याच्यामध्ये करंट उतरलेला आहे. तुम्ही बाथरूममधल्या कोणत्याही नळाला जर हात लावला असता तर तुम्हाला करंटच लागत होता. आणि आम्ही घरामधले जे मेन लाईट आहे ते बंद केली आणि बटन जे आहे ते ऑफ केलं. आणि मग नंतर आहोनी सांगितलं की याच्यानंतर या बटनला अजिबात हात लावायचा नाही. जोपर्यंत इलेक्ट्रिशियन येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालाय, तोपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही. आणि कारण जे इलेक्ट्रिक गिझर आहे ते मी 1.5-2 वर्षापासून वापरते आणि त्याचा अजिबात मला प्रॉब्लेम झाले नाही आणि अशी समस्या तर मला अजिबात जाणवली नाही. कारण साधारण 1.5-2 वर्षापासून इलेक्ट्रिक गिझरमुळे काहीच प्रॉब्लेम येत नव्हता. पण आज अचानकपणे ज्यावेळेस करंट लागला त्यावेळेस आम्ही खरंच खूप घाबरलो होतो. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिशियनवाले दादा आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नेमकं प्रॉब्लेम काय आहे आणि तोच प्रॉब्लेम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून आपल्याला असं वाटतं की आपण खूप भारीतलं इलेक्ट्रिक गिझर घेतले किंवा गॅस गिझर घेतले, आपल्या घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या खूप कॉस्टली आहे आणि खूप ब्रँडेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम लागणार नाही. पण प्रॉब्लेम हा प्रत्येक गोष्टीत असतो, कारण त्याची सर्व्हिसिंग तेवढीच महत्त्वाची आहे, मेंटेनन्स जे आहे ते तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा दादाने सांगितलं की तुमच्या इलेक्ट्रिक गिझरमध्ये कॉईल शॉर्ट झाला होता आणि त्यामुळे तुम्हाला करंट लागला आणि हा करंट शक्यतो लागतोच आणि तो करंट जो आहे पाण्यामार्फत तुम्हाला लागला आहे म्हणे. आणि याच्यानंतर तुम्हाला जर कधी असं वाटलं की आता आपण सर्व्हिसिंग 1.5-2 वर्ष झाले केलेली आहे, तर त्यावेळेस तुम्हाला करंट लागू अथवा ना लागू 2 वर्ष किंवा दीड जर आपल्याकडे येतं त्यावेळेस साधारण ते 1.5-2 वर्ष छान चालतं, सुरळीत चालतं. पण 1.5-2 वर्षानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक गिझरची सर्व्हिसिंग करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी केव्हाही तुम्ही इलेक्ट्रिक गिझर जर घेतलं तर अजिबात निष्काळजीपणा करू नका आणि इलेक्ट्रिक गिझरचं जे सर्व्हिसिंग आहे ते करा. कारण की केव्हाही कॉईल शॉर्ट होऊ शकतो आणि ते आपल्या जीवावर बेतू शकतं, एवढं मला सांगायचं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आता माझ्या घरात जेव्हापासून मला करंट लागलाय तेव्हापासून माझ्या बाथरूममध्ये तुम्हाला एनी टाईम लाकडी काडी जी आहे तुम्हाला ती दिसेल. आणि जे इलेक्ट्रिक गिझर आहे ते छोटंसं आहे, मी त्याचासुद्धा व्हिडिओ आणि फोटो जो आहे तुमच्यासोबत शेअर करते. कारण बायकांसोबत सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते आणि त्या घाई गडबडीतून आपल्यासोबत असं कधी घडू नये एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आपण आपली काळजी घेतली तरच आपण घरातल्यांची काळजी घेऊ शकतो. आणि आपण जर सगळ्या गोष्टी चं मेंटेनन्स किंवा सर्व्हिसिंग जर कधी केलं तर तेवढंच महत्त्वाचं आहे. कितीही केलं तरी आपल्या आज धावत्या या लाईफमध्ये सगळ्यांच्या घरात इलेक्ट्रिकच्या भरपूर वस्तू आहे. म्हणजेच शेगडी आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, मिक्सर आहे, नंतर एक्झॉस्ट फॅन आहे,
नंतर वॉशिंग मशीन आहे, सगळ्यात ज्या गोष्टी आहे, ॲक्वा आहे मुळात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या त्या इलेक्ट्रिकवर चालतात. आणि आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा इलेक्ट्रिसिटी जी आहे तिचा जो वापर आहे तो खूप जास्त होतो. त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये आर्थिंग लावणं खूप जास्त महत्त्वाचं ठरते. आणि जेव्हापासून मला करंट लागला त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या घरामध्ये आर्थिंग बसवण्यात आला. आणि आर्थिंग बसवल्यानंतर आता अजिबात करंट किंवा मग भीती नाही आहे. पण मी याच्यातून एक गोष्ट शिकली आहे की माझ्या इलेक्ट्रिक गिझरला साधारण 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष पूर्ण होतील आणि मला असं वाटतं की आता याची सर्व्हिसिंगची गरज आहे. तेव्हा मी त्याला ऑब्व्हियसली हॉट शॉईन होण्याच्या अगोदरच एक चेक करून घेईल. कारण की आपण जेव्हा आपल्यासोबत काहीतरी घडतं तेव्हाच आपण त्यामधून काहीतरी शिकतो. आणि आज मी या गोष्टीतून शिकली आहे. म्हणूनच मला तुम्हाला हा मोलाचा सल्ला द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहे त्याची काळजी घ्या. आणि जेणेकरून असं काही तुमच्यासोबत घडू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये आर्थिंग बसवा, जेणेकरून हा इलेक्ट्रिकचा जो वापर आहे तो जास्त होतो आणि तिथे थोडासा का होईना याचा आपल्याला फायदा होतो. आणि आज जरी म्हटलं तरी इलेक्ट्रिक जे गॅस गिझर आहे त्याचा भरपूर असा फायदा होतो. कितीही धावपळीचं लाईफ असो, कितीही सकाळी धावपळ असो, इलेक्ट्रिक गिझरमुळे पाणी लवकर तापतं, विजेची जी बटन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही बटन दाबाल तेव्हा अगदी 3 किंवा 4 मिनिटामध्ये आपलं पाणी जे आहे ते गरम होतं. तिथे आपला वेळसुद्धा वाचतो. आणि इलेक्ट्रिक असल्यामुळे त्याची जी पॉवर कशी आहे त्याच्यावर डिपेंड करते, ते किती वॅटचं आहे, तुमचं गरम पाणी किती लिटरचं तुम्हाला हवं आहे, 4 लिटर, 2 लिटर, 5 लिटर, त्यानुसार तुम्हाला हे जे इलेक्ट्रिक गिझर आहे ते मिळतं. आणि त्यानुसार तुम्ही ते परचेस करू शकता. आणि आमचं जे इलेक्ट्रिक गिझर आहे ते मी तुमच्यासोबत तिथे एक छोटासा व्हिडिओ इलेक्ट्रिक गिझर आहे त्याचा एक छोटासा फोटो मी तुमच्यासोबत इथे मांडणारच आहे. मी सध्या तरी ही जी गाडी आहे माझ्या बाथरूममध्ये ठेवतेच, कारण की बटन ऑन ऑफ करायलाही बऱ्याच आपल्या उपयोगी पडते. इलेक्ट्रिक गिझरमध्ये काही वेळा वायरिंगमधून शॉर्ट सर्किट होऊ शकते किंवा इन्सुलेशन गिझरचा भाग खराब झाला तर शॉक लागण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी सांगते की इलेक्ट्रिक गिझर जेवढं फायद्याचं आहे तेवढं ते थोडंसं धोक्याचं पण आहे. मग ते इलेक्ट्रिक गिझर असो किंवा मग गॅस गिझर असो, दोघंही जेवढे सेफ आहे तेवढे ते आपल्याला सुविधा देतात. जेवढे आपले कामं फास्ट करतात तेवढा त्याच्यापासून आपल्याला धोका आहे. म्हणून वेळेसच त्या गोष्टींची काळजी घ्या. व्यवस्थित त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित हँडल करता येतील तशा त्या व्यवस्थित. काळामध्ये गॅस मिळणं खूप पॉसिबल नाही आहे आणि म्हणूनच आपण सगळेजण इलेक्ट्रिक गिझरकडे वळतो. त्याच्यामुळे पण आता आपल्यालाही इलेक्ट्रिक गिझरची काळजी घेणं महत्त्वाची आहे. त्याचं प्रमाण वाढतं आणि बऱ्याच वेळा आपण सर्व्हिसिंग न केल्यामुळे त्याच्यामध्ये धातूचे कण, बारीक कण, धूळ, माती हे बसतं आणि धातूचा तुकडा अडकून राहतो आणि त्याच्यामधून सुद्धा शॉर्ट सर्किट होऊ शकतं. म्हणून सांगते की वेळेतच काळजी घ्या, जेणेकरून आपण आपल्या परिवाराची आपण काळजी घेऊ शकतो. आणि असे जेव्हा आपल्याच जीवावर बेततं याच्यातून मी एक चांगलाच धडा शिकलेली आहे. आणि अजिबात तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक गॅस गिझर असेल तर तुम्ही सुद्धा सर्व्हिसिंग करा. आणि माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. टेक केअर आणि काळजी घ्या. पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.